ज्याच्या घरात पिढ्यानपिढ्यांची माया साठवलेली आहे, ज्यांच्या मागे सावरायला खंबीर कौटुंबिक पाठबळ म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याला कष्टाचे आणि संघर्षाचे डोस पाजणे यासारखा दुसरा विनोद नाही. तुमच्यासाठी रिस्क घेणं हा एक छंद असू शकतो, पण आमच्यासाठी रिस्क म्हणजे घराची चूल पेटणे किंवा विझणे असते. आजच्या काळात प्रेम म्हणजे सोय झाली आहे. जोपर्यंत तुम्ही समोरच्यांच्या गरजा पूर्ण करतात किंवा करताय, जोपर्यंत तुमची परिस्थिती झगमगीत आहे, तोपर्यंत लोक मिठू बोलणार. तुमची गरज संपली की तुमचं प्रेम आणि स्वभाव दोन्ही निकालात काढले जातात. हे कलियुग आहे. इथे रक्ताच्या नात्यापेक्षा गरजेची नाती जास्त घट झाली आहे. त्यात समाधान माना हा सल्ला कोणासाठी? ज्याचे किसे भरलेले आहेत आणि ज्याला उद्याची चिंता नाही, त्याच्यासाठी समाधान ही एक चैन आहे, लक्झरी आयुष्य आहे. पण ज्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जगाशी दोन हात करायचे आहेत, त्याच्यासाठी समाधान मानणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीची कबर खोदण्यासारखं आहे. ज्याने कधी चिखलात पाय रुतवून स्वतःचा रस्ता बनवला नाही, ज्याने कधी चिखलात पाय रुतवून स्वतःचा रस्ता बनवला नाही, तोच आज जगाला रस्ता कसा असावा हे सांगतोय. हेच या काळाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. तुमचा वारसा तुम्हाला मालक बनवू शकतो, पण माणूस आणि कष्टकरी बनवू शकत नाही. तुमची सोय म्हणजे आमचा संघर्ष नाही. ज्या दिवशी आमची परिस्थिती आमचा स्वभाव बदलेल, त्या दिवशी तुमच्या समाधानाच्या व्याख्या कोलमडून पडतील.